चला मित्रांनो, आज आपण बाल हनुमानाची गोष्ट पाहूया. बाल हनुमान लहानपणापासूनच खोडकर, जिज्ञासू, चंचल, त्याचबरोबर निरागस आणि खूप शक्तिशाली पण होते. एके दिवशी सकाळी बाल हनुमानांना भूक लागली. आई जंगलात फळं आणायला गेली होती. हनुमानाने सहज आकाशात पाहिलं. त्यांना सूर्यदेव दिसले. पण हनुमानाला वाटलं, वा, किती मोठं फळ आहे. क्षणात हनुमानाने मोठी उडी मारली आणि ते आकाशात उंच उंच उडू लागले. त्यांनी सूर्याकडे झेप घेतली. देवतांना हे पाहून आश्चर्य वाटलं. इतका छोटा हनुमान आणि इतकी मोठी उडी. हनुमान सूर्याजवळ पोहोचले आणि त्याला पकडायला गेले. ते पाहून देवांचा राजा इंद्रदेव घाबरले. बाल हनुमानांनी जर सूर्यदेवाला पकडलं तर सृष्टीचं संतुलन बिघडून जाईल, म्हणून इंद्रदेवांनी वज्राचा प्रहार केला आणि बाल हनुमानाच्या हनवटीला दुखापत झाली आणि ते पृथ्वीवर पडले. त्यामुळेच त्यांना हनुमान नाव मिळाले. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून त्यांचे वडील वायुदेव खूप रागावले. त्यांनी सगळीकडचा वारा थांबवला. संपूर्ण जग थांबल्यासारखं झालं. मग सगळे देव घाबरले. त्यांनी हनुमानाला अनेक सुंदर वरदान दिले. अफाट शक्ती, अतिशय वेग आणि अपार धाडस. हनुमान पुन्हा हसले. वायुदेव हे सर्व पाहून शांत झाले. पुढे जाऊन बाल हनुमान सगळ्यांचे आवडते, शक्तिशाली आणि धाडसी म्हणून ओळखले जाऊ लागले. Hi everyone! Welcome to Toon Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.